म्हणतात आम्ही खोबरेल तेलाने मेकअप काढतो, मग ऍक्ने येतात. मी साजूक तुपाने, हा तुमची स्किन ड्राय आहे, तुझ्याकडे आज क्लिन्झरच नाहीये, मग तू थोडंसं खोबरेल तेल लाव किंवा नाहीच तर साजूक तूप घे, ते ब्लेंड कर. बिकॉज ते काय करतं, ते इमल्सिफाय करतं ना मेकअप प्रॉडक्ट. आणि मग तू एक वेट कॉटन घेऊन अलगद काढ. लोक काय करतात, घासतात, तेल लावतात आणि साबणाने चेहरा धुतात. रॉंग. ऑइल आणि वॉटर इमिसिबल, ओके. मेकअप निघतच नाही. सो क्लिन्झर चांगला असणं अतिशय महत्वाचं. मग आता इथे काही क्लिन्झरची नावं सांगू शकशील? सगळ्यात बेस्ट आता मी सुद्धा वापरते, म्हणजे मी तुला सांगेन, जे मायसिलर वॉटर आहे. मायसिलर वॉटर इज अ प्रॉडक्ट, जसं क्लिन्झिंग लोशन आहे तसं. तर बायोडर्माचं मायसिलर वॉटर खूप छान आहे. ॲटॉमी म्हणून एक कोरियन ब्रँड आहे, त्यांचं डीप क्लिन्झर खूप छान आहे. एका ऍप्लिकेशन मध्ये मेकअप निघतो. ओके. तुम्हाला प्रॉडक्टही खूप लागत नाही. लोकांना काय वाटतं, एक बाटली 750ची, दुसरी 300चीच. ती 300ची बाटली अर्धी संपेपर्यंत मेकअप काढत नाही. 750ची बाटली एका स्वॅप मध्ये काढते तुमचं. इकॉनॉमिक जर तुम्ही बघत असाल तर तेही बघा. आणि ते क्लिन्झर वापरून स्किन खराब होत नाहीये ना. एक्झॅक्टली. नाहीतर लोक काय करतात, नाही मेकअपने तुझी स्किन खराब झाली, मेकअप जास्त करू नको, तू तो व्यवस्थित काढ आणि मग जेवायला बस, म्हणजे तो पोटात जाणार नाही. समजतंय? सो तुम्हाला जर तुमची काळजी खूप असेल तर आयदर ह्या भानगडीत पडू नका, मेकअप करण्याच्या, कलर करण्याच्या. नॅचरल राहा. तुम्ही अँटाय बोलताना मग नॅचरल राहा. वापरणार असाल तर मग नीट काळजी घ्या. राईट.